अमोल कीर्तीकर आघाडीवर आणि पियुष गोयल फक्त ईशान्य मुंबईतला कल यायचा राहिलेला आहे। संजय दिना पाटील की मिहिर कोटेचा 3-2, महाविकास आघाडी 3 आणि महायुती 2 जागी आघाडीवर आहे। आता ईशान्य मुंबईतला कल काय हाती येतो हे आपल्याला बघायला लागेल। ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यामध्ये तगडी लढत असणार आहे आणि ही टफ फाईट असू शकते असं सुद्धा एक काही सुरुवातीचे आपले जे एक्झिट पोलचे कल होते ते सांगत होते। इथे एनडीएने 150 जागांचा पल्ला ओलांडलेला आहे। 157 जागी एनडीए आघाडीवर आहे तर इंडिया आघाडी 62 जागी आघाडीवर आहे। मुंबईमधल्या 5 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि 3-2 असा स्कोर आहे। महाविकास आघाडी 3 जागी आघाडीवर, महायुती 2 जागी आघाडीवर आहे। आणि आपण राजस्थान मधले हे कल बघतोय। भाजप 8 जागी आघाडीवर आपल्याला दिसतंय। मध्य प्रदेशात 7 जागी आघाडीवर आहे भाजप। इतर सर्व राज्यांचे सुद्धा मतमोजणीचे पहिली टप्प्यातली मतमोजणी ईशान्य मुंबईमधनं संजय दिना पाटील यांची आघाडी दिसते। 4-2 असा स्कोर झालेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने। आणि प्रसन्न जसं तू म्हणालास मुंबई जो राखणार तो देशामध्ये सत्ता मिळवणार। मुंबईमध्ये महाविकास आघाडी 4 जागी आघाडीवर आहे आणि महायुती 2 जागी आघाडीवर आहे। अर्थात हे कल यानंतरही बदलू शकतात, मात्र सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीने मुंबईमध्ये बाजी मारलेली दिसतेय। नम्रता, मी निकालाच्या शेवटी मी सांगतो, मी 2 जणांना सांगून ठेवलं होतं मुंबई 4 आणि 2, पण अर्थात हे काय होणार आहे आपण शेवटी ठेवणार आहोत। आपण लोकमतासमोर जनमतासमोर काही नाही, एक्झिट पोल नाही, ओपिनियन पोल नाही, आपण बघूयात काय होतंय। अगदी जनमत काय सांगतं हे आजचाच तो दिवस आहे ठरवण्याचा। आणि मुंबईमध्ये आता तरी महाविकास आघाडीच्या 4 जागी त्यांची आघाडी दिसतेय आणि महायुती 2 जागी आघाडीवर दिसतेय। आणि भारताच्या पातळीला, देशाच्या पातळीला सुद्धा एनडीएने या क्षणी 157 जागांवर आघाडी घेतलेली। ही पोस्टल बॅलेट माझ्या मते आतापर्यंत पोस्टल बॅलेट संपत आला असावा। अगदी आता पियुष गोयल सुद्धा आघाडीवर दिसतायत।